परत ट्रेन येऊन जायचं ना. हॅलो गाईज, कसे आहात सगळे? मस्त असाल, मजेत असाल अशी अपेक्षा करते. लगेच मस्त. तर आता आम्ही चाललेलो आहोत, ऑन द वे आहोत. आम्ही ट्रिपला चाललेलो आहोत. कुठे जाणार आहोत, कसे जाणार आहोत, हे सगळं इन डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगते. सो आत्ता चाललेलो आहेत आम्ही ऑन द वे टू मुंबई. आणि दुपारचे वाजले आहेत आत्ता 3:45, 3:30 झालेत. म्हणजे तसं म्हटलं 3:34 झालेले आहेत. सो आमची ट्रिप आहे. आणि जर शूट वगैरे काही जमलं तिथे, मला तर समजलं कॅमेरा अलाउड नाही आहे, पण तरी पण त्यातलं त्यात जसं जमेल तसं मी तुम्हाला दाखवेल कसं आहे काय इन्फो. सो मी चालली आहे, तर कंटिन्यू करा. आणि हा दक्षू बघा किती हॅप्पी आहे की जाण्यासाठी, काय विचारूच नका. तर काही तुम्हाला बघायची का हर्ष दक्षची मस्ती, फुल हॅप्पी आहे ती. कधी पोचतोय आम्ही, त्यांना आज लास्ट पेपर होता आणि पेपर देऊन आलाच. फुल इझी गेलाय कारण त्यांना फिरायला जायचं होतं. आता बघू रिझल्टला कळेल त्यांना किती इझी गेलाय, हो की नाही रे? सॉरी किती हॅप्पी आहे काही जमचं. माझं दक्षिण आता 7 इयर्स झालं, त्यामुळे दात पडत चालले सगळे, टकटक झालेत बघा सगळे. तू किती खुश आहे? किती खुश आहे? एकदम खुश आहे. पेपर कसा गेला बाळाला माझ्या? मला पण भारी गेला. आता खाली बस ना, खाली बसा ना तुम्ही दोघं. सायली टीचर होत्या का? अच्छा. हर्षूच्या पेपरला सायली टीचर होत्या आणि त्याच्या फेवरेट आहेत दोन्ही पण, सायली श्रेया टीचर. सो मला नेहमी दोघींचं सांगत असतो, माझी टीचर आहे सायली टीचर, श्रेया टीचर. सो कंटिन्यू करा. आणि तुम्हाला सायला पहिली गोष्ट सांगायचं म्हटलं तर ट्रेनचा इतका लांबचा प्रवास आहे ना. मी ना म्हणजे लग्नाआधी केलेला आहे मी एकटीने, पण आता फॅमिली सोबत पहिल्यांदाच आहे ना ट्रेनचा प्रवास. फॅमिली सोबत आमच्या म्हणजे पिल्लांसोबत आणि यांच्यासोबत माझा फर्स्ट टाइम इतका लांबचा ट्रेनचा प्रवास. आणि पहिल्यांदा ट्रेनचा प्रवास. हा, दक्ष हर्षूचा फर्स्ट टाइम ट्रेन प्रवास. आणि मला एरोप्लेनचा दुसऱ्यांदा आता परत जाणार. एरोप्लेन 3रा 4था असेल तुझा. कसं काय आहे ना? नाही 2रा 3राच असेल काय माहिती. आणि मी जन्मच नव्हतो, तुम्ही गेले होते. हा बरोबर. तो जन्मला नव्हता तेव्हा आम्ही गेलो होतो. आणि ट्रेनचा प्रवास तरी माझा पिल्लांसोबत फर्स्ट टाइम आहे. आणि पिल्लांचा तर नॉर्मली पण नाही झालेला आहे, त्यांचा फर्स्ट टाइम ट्रेन प्रवास आहे. तर बघते मी तुम्हाला दाखवते एन्जॉयमेंट. तर नाईटची ट्रेन आहे आमची 8 वाजताची. आम्हाला जवळजवळ आता मुंबईमध्ये पोचायलाच किती वेळ लागतोय काय ते दाखवते. आत्ताच जस्ट मी लोणावळा सोडले. 6 वाजता ते पोहोचायला. नाही हा का? हा वाजतील 6 वाजतील. सो कंटिन्यू करा. आता पोचतो दाखवते. 6:30 वाजून 6:30 तर काही इथं आम्ही अजून पोचलो नव्हतो. हर्षू झोपला आहे गाडीमध्ये. आणि मी तुम्हाला आता आम्ही अटल सेतूवरून जाणार आहोत. तर म्हटलं चला तुम्हाला पण शेअर करते की अटल सेतूवरून कुठे जायचं, कसं जायचं. तर मी तर पहिल्यांदाच चालली होते. स्कूलमध्ये होते, सकाळी स्कूल होती त्यामुळे झोपून गेले. तुम्हाला दाखवते. आम्ही अटल सेतूच्या ब्रिजला आहोत आता. मी पण पहिल्यांदाच आली त्या ब्रिजवरून, असं तुम्हाला दाखवते. आम्ही तर या रूटनी फर्स्ट टाईम आलेलो होतो. आणि मस्त सनसेट चालू होता आणि बाजूने सगळीकडून पाणी असं दिसत होतं. खूप छान व्ह्यू होता आणि एकदम फास्ट असं गेलो या रूटने आम्ही. नवीनच झालेला आहे हा रूट. सो शिवडी मार्गे जायचं असेल तर या रूटनी जाऊ शकता. आम्ही फर्स्ट टाईम गेलो होतो. तर मस्त सनसेटसोबत आम्ही पोचलो आहे थेट आता मुंबईमध्ये, इथे सुरभी यांच्या घरी. सो तिथे पोचून आम्ही लगेच जाणार होतो ट्रेन पकडायला, कारण आम्हाला तिथे पोचायला जवळजवळ वाजले होते 6:30. आणि आम्हाला तिथे पोचायला 7:30पर्यंत आम्हाला ट्रेनच्या इथे पोचायचं होतं. फायनली आम्ही सगळे भेटलेलो आहोत इथे. फर्स्ट टाइम आमचा प्रवास आहे ट्रेननी. आता बॅगा ठेवायचं काम चालू आहे. आम्हाला वाटलं उशीर झाला पण आम्ही वेळेवर पोहोचलोय. रिवा से हाय रिवा. बस ना तिकडे तुम्ही तिघ, बस ना तिकडे. काय होतंय? स्टंट बघा. फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेन चालू झाली होती आत्ता. आणि मुलांची मस्ती काही वेगळीच चालू होती. आणि आमचे डबल टेबल सीट होते त्यामुळे वरतून खालून वरती स्टंट चालूच होते त्यांचे. आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी छान गेलो. तिथं पोचल्यानंतर सगळे लगेच स्नॅक्स काढले आणि खात बसले. आणि बऱ्याच वेळानंतर आम्ही 10-10:30च्या सुमारास आम्ही जेवण घरूनच नेलं होतं. सो मस्त बिर्याणी आणली होती, जेवण केलं छान. आणि इकडं आमच्या छोटीचा डान्स आम्ही एंटरटेन करत होतो मस्त. वा
असंच एन्जॉय करत करत आम्ही झोपी गेलो आणि लाईट घालवली. पिल्लं काही झोपत नव्हती म्हणून मुद्दामून लाईट घालवली आणि त्यानंतर सगळ्यांना गुड नाईट केलं आणि मुद्दामून लवकर झोपायला लागलं, कारण सकाळी आम्हाला 7:20लाच आम्हाला नागपूरमध्ये उतरायचं होतं. ट्रेन तिथे थांबणार होती. फायनली मॉर्निंग झालेला आहे. व्ह्यू असा काहीतरी होता छान असा. आणि आता आम्ही इकडे नागपूरला आहोत पोचलेलो आणि आता उतरणार आहोत. सगळ्यांनी ब्रश वगैरे करून थोडाफार स्नॅक्स आणि टी वगैरे घेतला होता आणि बऱ्याचशा आमच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या आणि आम्हाला आता उतरायचं होतं इथे नागपूरमध्ये. सो आमची पटापट सगळे भराभरी चालू झाली की जेणेकरून पटकन इझिली उतरता येईल. आता आम्ही फायनली ट्रेन थांबते आणि आम्हाला इथून आता दुसरी गाडी की जेणेकरून आम्हाला दुसऱ्या गाडीमध्ये जायचं आहे, जी बुक केली होती आम्ही, जिथे हॉटेल बुक केले त्यांच्या थ्रू. सो आम्ही आता उतरणार होतो आणि मस्तपैकी आता हॉटेलवर जाणार होतो. आता पिल्लांची तर झोप इथं कंप्लीट झालीच नव्हती, कारण रात्री उशिरा झोपून लवकर उठले होते सकाळी 7 वाजताच. तरी झोप इनकम्प्लीट असले, पण त्यांना जे उत्सुकता होती की आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे, सकाळचं वातावरण कसं आहे बाहेर. आता फायनली आम्ही इथे उतरलो आणि आम्ही चालले आमच्या गाडीच्या दिशेने की जेणेकरून सगळ्या बॅगा तिथे भरून पटकन प्रवासाला सुरुवात. पुढे आम्हाला जायचं होतं अजून 100 किलोमीटर, म्हणजे 2 तासाचा प्रवास होता पुढे आमचा, तो आम्हाला करायचा होता. फायनली आमची गाडी आली होती, तिकडे आम्ही बॅगा ठेवायला चाललो होतो आणि इकडे रिक्षा कशा आहेत बघा ना. आणि इकडे आमची ही गाडी आहे की जिकडे आम्ही सगळ्या बॅगा सेट करून घेतला आणि गाडीवरती पण बघू शकता मागे मस्त ताडोबा असं लिहिलेलं आहे, जेणेकरून आमच्याही प्रवासाची उत्सुकता अजून वाढली की काय नक्की तिकडे. तर गाईस फायनली आमचा ताडोबाचा प्रवास स्टार्ट झालेला आहोत. ऑन द वे आम्ही 100 किलोमीटर जायचं. शेराजनी हाय आताच थकले अजून जायचंय. हाय शनिवा, कुठं आहात तुम्ही? मला दिसत नाही. आता आमचा पेनचा प्रवास चालू झालेलाच आहे आणि सगळेजण डाराडोर झोपले होते, कारण 100 किलोमीटर म्हणजे जवळजवळ 2 तास आमचा प्रवास चालू होता. ट्रेनमध्ये लवकर उठल्यामुळे आता सगळे झोपले होते. जवळजवळ मला 8 ते 10 असा वेळेत पोहोचायचं होतं. मी एकटेच जागे होते, मला काही झोप येत नव्हती. खूप ट्राय केलं झोपायचं, पण म्हटलं आता झोपलं तर परत अर्धवट होईल म्हणून काही झोपली नाही आणि सगळेच झोपले होते, ड्रायव्हर आणि मी सोडून. आणि थोड्या आणि पाम भाऊ जागे होते. फायनली आम्ही आता पेंचमध्ये आम्ही जिथं रिसॉर्ट घेतलं आहे रिव्हरवूड रिसॉर्ट, तिथे आम्ही पोचणार होतो. आणि आम्हाला जाता क्षणी इतके प्राणी लागले का डिअर मंकी वगैरे, एवढी उत्सुकता लागली की जाताच आम्ही एंटर झालो आणि इतके सगळे आम्हाला असे म्हणजे नाही का जागेवरती असे जे असतात तसे सगळे प्राणी दिसायला लागले आणि आम्हाला असं वाटलं आता खूप उत्सुकता लागली की सगळे जवळजवळ दिसणार. बघा पुढे दिसते का तुम्हाला हरिण पळत आहे, झूम करून दाखवलं असतं मी, पण आता मी झूम पण आहे, मी गाडीत होतो. फायनली आम्ही आमच्या हॉटेलवरती आलेलो आहोत आणि असं काही हॉटेल आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवते. आता जरा आळस देणं वगैरे चालू आहे इकडे. फार आवटावलं, आम्ही गाडीत 2 तास बसलो होतो आम्ही ट्रेनमधनं उतरल्यानंतर. सो आता बघू शकता तुम्ही इकडे या गाडीमध्ये आम्ही आलो होतो. हे काका आम्हाला ड्रॉप करायला आले होते. सो आता दाखवते पुढे जसं जसं एंटर होईल आम्ही आतमध्ये. असं आता बॅगा काढणं चालू आहे. आमचे 3 डेचा स्टे इकडे आहे. त्यानंतर कंटिन्यू करा. या गाडीमध्ये आमच्या बॅगा चाललेल्या आहेत आता. सो आम्ही जस्ट हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि आता आमच्या आधी आमच्या बॅगा चाललेल्या आहेत आणि यांच्याकडे मस्ती चालू झाली आहे लगेच. स्टे ट्यून. तिकडे चला पटकन. कुठे चालली तू? कुठे आली आहेस? आले आमच्या सगळ्यात मोठं पिल्लू आहे. तर काही आमचं हॉटेल आहे, आम्ही बुक केलेलं. बाहेरून तुम्हाला एंट्री दाखवली नाही मी, कारण की आम्ही डायरेक्ट गाडीतून आतमध्ये आलेलो आहे. नंतर जाताना बाहेर दाखवेल मी. असं काहीतरी छान हॉटेल घेतलेलं आहे जे की लाईक जंगल टाईपच आहे इकडे. आता ताडोबा पेंच म्हणाल तर बघू शकता तुम्ही, छान असं आहे. रिसेप्शन आहे यांचं. मी राधनीची मम्मा आंघोळ केलेली नाही आहे आम्ही खरं तर. आता फ्रेश होणार आहोत. पिल्लांना पहिले चालू स्विमिंगमध्ये जायचं. सो स्विमिंगमध्ये जाणार आहे आम्ही. त्यानंतर आम्ही सफारीला जाणार आहे. सो स्टे ट्यून. तर काहीच हॉटेलचा ॲम्बियन्स चेक करायचा असेल तर तुम्ही बघू शकता. आम्ही एंट्रन्सलाच आल्यानंतर असं काहीतरी छान असं टायगर होतं आणि इकडे छान असं त्यांनी बनवलेले क्रिएटिव्हिटी होत्या की ज्या त्या सेलसाठी ठेवल्या होत्या. रिसेप्शनचं आमचं काम चालूच होतं, त्यामुळे आम्ही हे सगळं क्रिएटिव्ह म्हणजे बघत होतो की काय काय ठेवलं आहे सेलसाठी. आपल्या चिमण्यांच्या घरटे जे चिमण्या बनवतात त्या पद्धतीने होत्या, पण त्या चिमण्यांनी बनवलेल्या नव्हत्या, त्या त्यांनी बनवलेल्या होत्या. आणि इकडे छान असे छान आपल्याला किचन्स वगैरे म्हणा किंवा मातीचे पॉट्स वगैरे म्हणा, ह्या सगळ्या वस्तू त्यांनी ठेवल्या होत्या आणि अगदी छान वाटत होतं बघायला. आता बघू यातलं काय आवडते का आम्ही घेतलं तर घेऊ. आणि घरामध्ये शोपीसच्या वस्तू अशा ठेवल्या. आता चम्मच होते, लाकडी वगैरे पॉट होते, हे वाघाचे पंजे होते. सो अशा प्रकारचे काही वस्तू होत्या, खूप भारी वाटत होत्या बघायला. टायगर शॉप म्हणून या शॉपचं नाव होतं. त्यानंतर आम्ही सगळं काही आवडलं, रिसेप्शनमध्ये चेक इन वगैरे केलं आणि नंतर आमचा ब्रेकफास्टचा टाईम होता की जो आम्ही इकडे हे हॉटेल म्हणजे ब्रेकफास्टचा एरिया होता. छान असं ब्रेकफास्ट आम्ही ऑर्डर केला होता. तोपर्यंत आमचे फोटो सेशन मस्ती वगैरे काहीतरी चालूच होतं. बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्यानंतर फोटोशूट झाल्यानंतर खूप वेळ इथं स्पेंड केला आम्ही. त्यानंतर आम्ही मग आता
आता छान असं ब्रेकफास्ट करून घेतो आणि पुन्हा जे काय असेल ते तुमच्यासोबत शेअर करतो आणि कंटिन्यू करा तुम्ही असंच. आता मी आणि सुरभी फोटो काढायला चाललेलो आहे. सुरभी आणि मी फोटो काढतोय. आमची फोटो कोणी काढत नाही आहे. सुरभी रागवली आहे, आमची फोटो काढत नाही आहे कोण, त्यामुळे सुरभी रागवली आहे. पण मी तिचे काढणार आहे, ती माझी काढणार आहे आणि आमच्या दोघींचे काढायला त्यांना लावणार आहे. त्यांना नसेल इंटरेस्ट तरी चालेल, पण आम्ही दोघी काढणार आहे. हो येस. आणि मागचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. अरे फुल टू जंगल. दादी तुला आवडलं का ग? हे आवडलं का सगळं तुला? सांग ना. पप्पा हे बघा आमचं हॉटेल, आम्ही पोहोचलो. चला तर मग आता मस्त ब्रेकफास्ट करून घेतो. इथंच ब्लॉग एंड करते आणि आपण भेटूयात उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, की जिथे आम्ही कुठे रूम घेतलेला आहे, प्लस आम्ही कुठे फिरायला गेलेलो आहे आणि काय आम्ही थीम ठरवली आहे किंवा आम्ही कुठे जाणार आहे, पहिला आमचं कुठला गेट असणार आहे, हे सगळे जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच उद्याच्या ब्लॉगसाठी स्टे ट्यून. बाय बाय. कीपिंग वॉचिंग. थँक्यू.